गुरु की निगाह ही मोक्ष है, गुरुवाक्य ही है संपदा। सेवा गुरु की जो करे, पाता नहीं वह आपदा। सब संकटों पर मात करने की उसे शक्ति मिले। गर मौत भी जो आ गई, आनंद ही भूले भले। गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु कुंडलिका जय जय परम ब्रह्म श्री ज्ञानदेव महाराज गुरु जय जय पंडनाथ भगवान जी महाराज गुरु जय जय वंदनीय सुनीत गुरु महाराज की जय जय परम ब्रह्म वैराग्य जय जय महाराज की जय जय गुरु महाराज समस्त संतन की जय जय गुरु महाराज योगीराज स्वामी सीतारामदास महाराज की जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय चैतन्य महाप्रभु की जय जय गुरु महाराज जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय परम ब्रह्म सद्गुरु। सृष्टीच्या कणामध्ये व्याप्त असणारे परम चैतन्य श्री गुरुदेव शिव या जगत जगणी महाजगदंबेच्या या प्रावण प्रसन्न भूमीमध्ये उपस्थित श्रीमद ग्रामगीता भागवत प्रवचना करता सर्व भाविक भक्त श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी ग्रामगीतेमधील ग्राम निर्माण पंचकाच्या अनुषंगाने आपण विचार पाहत आहोत। कारण ही ग्रामगीता आहे। ही ग्रामाकरता लिहिल्या गेली। कारण ग्राम हे देशाचं मुख्य केंद्र आहे। कारण एक एक गाव जर आदर्श बनलं तर हा देश आदर्श बनतो। आमचा देश हा छोट्या छोट्या गावांनी बनलेला देश आहे। शहर जरी असली तरी मात्र खेड्यांची संख्या फार मोठी आहे आणि म्हणून त्याकरता ग्राम निर्मितीची गरज आहे। म्हणून काल आपण संघटन शक्ती या अध्यायाच्या अनुषंगाने विचार बघितल्यानंतर ग्राम शुद्धी बघत होतो। सर्वांनी मिळून आता ग्राम शुद्धी करावी। कारण स्वच्छतेला जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे। मुळात स्वच्छता ही स्वाभाविकता आहे। स्वच्छता ही स्वाभाविकता आहे। हे प्रत्येक जीवाची स्वाभाविकता असते, ती कृत्रिमता नाही आहे। पण आपण त्याला समजून घेत नाही। चेंडू फेकला म्हणजे तो धावत जातोय, त्याची स्वाभाविकता आहे। अस्वच्छता ही कृत्रिमता आहे। अस्वच्छता करावी लागते। आणि या देशामध्ये आज स्वच्छतेची नितांत गरज आहे। पण आज गावाची व्याख्या करताना अशी व्याख्या करावी लागेल की अस्वच्छ गावात राहणारा स्वच्छ माणूस, माणूस मात्र स्वच्छ आहे। मग तो एकदम साध्या घरी का राहिना, एकदम कुळाचं घर, त्याच्या घरी जेवणाची बरोबर व्यवस्था नसली तरी राहणीमानामध्ये मात्र तो आता स्वच्छ आहे। पण नुसतं राहणीमानाला महत्व नाहीये।
आमचं सर्व स्वच्छ असलं पाहिजे जीवन. गाव स्वच्छ असण्याकरता महाराजांनी संतांनी बरेच प्रयत्न केले. मग त्या काळात हे जे गावामध्ये जागोजागी मंदिर निर्माण करण्याचं जे काम झालं ना, देवी देव जिकडे तिकडे सांदी बिंदीचे गोटे खळे, हे जे देव बसवले याच्या मागचं मूळ तत्व काय होतं माहित आहे? किंवा एखाद्या ठिकाणी जर आपण देवाची एखादी मूर्ती किंवा दगड जर स्थापन करून दिला तर त्या निमित्तानं लोक तेवढा मार्ग स्वच्छ ठेवतील. पण आता लोकांना त्याची काही एवढी मोठी लाज वाटत नाही. गाडगे महाराजांच्या पुतळ्याजवळच सारी घाण पडली असते. बऱ्याच गावात मी जातो ना, जिथं गाडगे बाबाचा पुतळा आहे त्या पुतळ्याभोवती तो अस्वच्छता. अरे ज्या माणसानं आयुष्यभर स्वच्छतेचा करता प्राण ओतला त्याच्याच भोवती अस्वच्छता. म्हणजे लोक आता देवा धर्मालाही भेट नाहीत. कोण म्हणते लोकांना देवाची भीती आहे? आपल्या घरामध्ये आपण एवढे मोठे देव देवाऱ्यात आणून ठेवले, पण आपण त्या देवाच्या समोर शिवीगाळ करतो, भांडण करतो, मारझोड करतो. कोणाला असं वाटत नाही की सगळे देव देवपाटात बसले आहेत. आम्ही त्याचं अस्तित्व मानतच नाही, आम्ही अधिष्ठान मानतच नाही, आम्हाला देवाची भीती नाही. म्हणून त्या काळात तो प्रयत्न झाला की लोक त्या निमित्तानं तरी ते गाव, तो मार्ग, तो परिसर स्वच्छ ठेवतील. एखादा पुतळा बसवला म्हणजे हे प्रमाण आहे ग्रामगीतेमध्ये. पवित्र ठेवावा देवाचा मार्ग, हा भाविकांचा जाणूनी ओघ. देव मांडिले होते जागोजाग, तेथेही माजले उकिरडे. स्पष्ट बोलले महाराज की तेथेही आता उकिरडे तयार झाले. काही आता कोणी विचार करत नाही. देवाच्या देवळात स्वच्छता नाहीये. वंदनीय महाराज ज्यावेळेस दिल्लीच्या चर्च मध्ये गेले ना, महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते चर्च मधून परत आल्यावर त्या सेवकांनी विचारलं, म्हणे महाराज काय झालं, तुमचे डोळे एकदम भरून आले? म्हणे त्या चर्च मधली स्वच्छता पाहून मला असं वाटायला लागलं की अशी अक्कल आमच्या मंदिरातल्या लोकांना कधी येईल? काय ती स्वच्छता, काय ते सुगंध, काय ते शिस्त, हे आमच्या लोकांना कधी समजेल? म्हणून त्या गाडगे बाबांनी मला स्वच्छते करता आपलं जीवन वाहून टाकलं. छोट्याशा धोबी समाजामध्ये जन्माला आलं हे मूल अत्यंत दरिद्रीमध्ये जन्माला आलं महाराज. वडिलाचं आयुष्य व्यसन करण्यामध्ये निघून गेलं. झिंगराजी आयुष्यभर दारू पिले, पण त्या झिंगराजीला मरता मरता समजलं होतं की माझ्या जीवनाचा जो काही सत्यानाश झाला त्या दारूमुळे झालाय, त्या संगतीमुळे झाला. हे बकरे कापा, नवस असला की बकरे कापा, वाढदिवस असला की बकरे कापा, लग्न असलं की बकरे कापा. या व्यसनामुळे, या वाईट संगतीमुळे माझ्या जीवनाची धूळ झाली. मरता मरता झिंगराजींनी आपल्या पत्नीला सांगितलं, माझ्या डेबूला या दगडाच्या देवाचा, या व्यसनाचा वारा लागू देऊ नको. आणि या आवाजात त्या झिंगराजीने आपला प्राण सोडला. घराचा करता माणूस निघून गेल्यावर त्या माऊलीनं काय करावं? आपल्या त्या डेबूजीला पोटाशी घेऊन ती बिचारी रडली. काय करणार, घरी शेती नाही, काही नाही. दर्यापूर जिल्ह्यामधलं ते थोडस गाव आहे महाराज, तिथं मजुरी पोटभर मिळत नाही, काम नाही. काय करेल ती माऊली? शेवटी त्या माऊलीचा भाऊ आला, म्हणे ताई आता इथं राहू नको, चाल, इथं तुझं पोट भरणार नाही, माझ्या घरी चाल. तिचा भाऊ जरा बरा श्रीमंत, 60-65 एकर शेती होती. आपल्या बहिणीला आणि आपल्या भाच्याला घेऊन गेला. डेबूजी छोटासा काय हो, पण लहानपणापासून सतप्रवृत्ती आहे. आपल्या वडिलांचे शब्द आपल्या कानामध्ये उतरले आहेत. मरता मरता आपले वडील सांगून गेले, बाबा या दगडाच्या देवापासून दूर राहायचो, या व्यसनापासून दूर राहायचो. गाडगे बाबांच्या मनाला लहानच्या गोयामध्ये हा संस्कार कोरला गेला. मामाच्या घरी गेल्यानंतर मामाची माल जुगारी होती, फार मोठे गुरं ढोरं होते, नौकर चावकर होते, शेती होती, फार मोठा थाटमाट होता. डेबूजीला वाटला आता आपण आयतं खाणं चांगलं नाही, आपल्या मामाला काहीतरी मदत केली पाहिजे. मग गुरांचं शेण काढणं आहे. कामारचे गड्याला सांगितलं, म्हणे आता बाबा मामा आता मी हे सगळं करत जाईन, हे कामारचे गडी बंद केले तरी चालतील. मामा म्हण, बाबा तू पाहुण्यासारखा आहे, तुला कशाला मी काम सांग? म्हणे नाही, मी आयतं खाणार नाही. लहानपणापासून कष्ट उपसले माझ्या गाडगे बाबाला.
ढोर चारायला लागले, गाईचं शेण काढायला लागले. पण मामा सुद्धा फार हौशी होता. त्या काळात दोघं हौशी होते. उसक काही असलं, बारसं असलं की काळा कर्ज, दिवाळी आली की काळा कर्ज, कोणाचं काही वाढदिवस आला की काळा कर्ज, लग्न आलं की काळा कर्ज. कर्ज काढून काढून या मामानंही महाराज फार मोठा कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर करून घेतला. आणि त्याच विचारामध्ये हा मामा राहतोय की आता एवढं करड फिटेल कधी, हे माझं कर्ज जाईल केव्हा. त्या विचारात, त्या चिंतनामध्ये सारखा हा मामा राहतो. दुःख से घटे शरीर, चिंता से चतुराई घटे. हे माझ्यावरचं कर्जाचं डोंगर कसं निघून जाईल या टेन्शन मध्येच मामा म्हणून करता होता, घर चालवणारा होता, त्याचा एक दिवस प्राण गेला. अख्ख्या कुटुंबाचा भार डेबूजींवर येऊन पडला. पण तो डेबून समर्थपणे तोलला. आपली आई, आपली मामी, आपले मामे भाऊ या सगळ्यांना घेऊन डेबूजी त्या 60-65 एकर शेतामध्ये राबायला लागला. पण काही दिवस मामाचे 13वी झाल्यानंतर शाहूकार घरी आले. म्हणे बाबा, तुझ्या मामाच्या अंगावर फार मोठा कर्जाचा डोंगर आहे आणि तू आता त्यांची शेती आणि सगळा कारभार पाहतोस ना, की तुला सगळं फेडायचं आहे. तरी डेबू घाबरला नाही. म्हणे ठीक आहे. शेतीमध्ये कसायला लागला. बलदंड भाऊ होता महाराज, पिडदार शरीर, लहानपणापासून कष्ट केलेलं गाडगे बाबांचं शरीर. त्या शेतीमध्ये कष्ट करायला लागले, बैल हत्तीसारखे बनवले. पण काय करावं, वर्षभर 60-65 एकर शेती पेरायची, धान्य घरी यायचं, कापूस घरी यायचा आणि शाहूकारांनी यावं आणि सगळं धान्य, सगळं पीक घेऊन जावं. कारण बा का, कारण तुझ्या मामावर खूप मोठं कर्ज आहे, तसं फिटणार नाही. डेबूजी महाराज तेल मीठ खाऊन आपल्या मामीला, आपल्या आईला कसं तरी भाकर तुकडा खाऊन जगता आयुष्यभर, वर्षभर कष्ट करावे आणि सगळा माल शाहूकाराने घेऊन जावा. असं 1 वर्ष नाही, 7-8 वर्ष हेच चाललं. दरवर्षी गाडगे बाबांनी धान्याचे ढीगचे ढीग घरी आणून टाकावे आणि शाहूकाराचे माणसं येऊन घेऊन जावे. किती वर्ष. अहो शाहूकार, आता माझं कर्ज फिटलं असेल ना, काही जरा हिशोब करा ना. काय समजते डेबूजीला, अंगठा छाप आहे. म्हणे बाबा, तुझ्या मामाने खूप मोठं कर्ज घेतलाय, अजूनही 10 वर्ष ते कर्ज फिटणार नाही. काही दुसऱ्या शाहूकारांना बोलावलं, म्हणजे जरा हिशोब बरोबर करा. सगळे भाऊ भाऊ असतात महाराज, त्यांनी आकडे तुकडे बदलून शाहूकारांनी फार मोठा आकडा काढला. म्हणजे बाबा, तुझ्यावर फार मोठा आहे. डेबूजीने सांगितलं, यानंतर तुम्हाला एक दानाही भेटणार नाही. पण शाहूकारांना शेती लिहून घेतली होती महाराज. 10-15 वर्ष शेतीतलं पीकही घेतलं आणि 60 एकर शेती गाडगे बाबाच्या मामाकडून लिहून घेतलेली, त्याच्यावर ताबा केला. डेबू म्हणे, हो थोडीशी 4-5 एकर तर मला ती राहू द्या. म्हणे तुझा कोणत्याच शेतीवर अधिकार नाही आहे, तुझ्या मामाने मला सगळी लिहून. अहो पण मी 10 वर्ष तुम्हाला एवढं मोठं पीक दिलं ना, मी उपाशा पोटी राहिलो, लहान काही त्रास झाला असेल का, अंतःकरण लहान पिडल्या गेलं महाराज. पण काय करावं. शाहूकार म्हणे, खबरदार, कधी आता शेतात दिसला तर. त्या डेबूजीला एक क्रोध आला. सकाळीच उठून डेबूजी शेतामध्ये गेला. नांगर वाहतो आहे. शाहूकारही आपले माणसं घेऊन, गुंड घेऊन त्या ठिकाणी त्याला शेतातून बाहेर काढण्याकरता गेला. घोड्यावर बसला आहे. 2 गुंड सोबत आहेत, बलदंड भाऊ काठे आहेत. डेबूजी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तात नागर वाहतो आहे. शाहूकारानं दुरून आवाज दिला. म्हणे, डेबू, या शेतावर तुझा हक्क नाहीये, तुला प्रेमाने सांगण्याकरता आलो आहे. इथून तू आता बाहेर निघून जाई, सगळी शेती आता माझ्या नावे झाली आहे. हा डेबू काही बोलला नाही. हा काही बोलत नाही, शेतातून बाहेर निघत नाही. म्हणून या शाहूकाराने 2 माणसं गुंड पाठवले. म्हणून त्याला पकडा, मारा आणि त्याला या शेतातून बाहेर काढून द्या. ते गुंड गाडगे बाबांकडे जायला लागले. मा डेबूजीचं रक्त सनसललं महाराज. महू मेना उनी, हो आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.
ते गुंड आपल्याकडे मारण्याकरता काठेकोण येतात. हे पाहून गाडगे बाबांनी आपला नांगर थांबवला आणि आवाज दिला, म्हणजे खबरदार एक पाय पुढे टाकाल, इथं यायच्या अगोदर आपल्या घरच्या बाहेरचं कुंकू पुसून या. गाडगे बाबांनी आवाज दिला तरी ते थांबले नाही. सावकार म्हणजे पकडा. काय महाराज क्रोध आला, असे लाल डोळे झाले डेबूजींचे. अख्खा नांगरच उचलला महाराज, अख्खा नांगर. जणू काही गाडगे बाबांनी आज बलरामाचं रूप घेतलाय. हो, एवढा मुला बलाढ्य नांगर उचलल्यामुळे तेवढे मोठे मोठे गुंड घाबरून गेले आणि त्यांच्या मागच धावून लागले. ते धावायला लागले. हा सावकार घोड्यावर, तूही आपला घोडा घेऊन धावायला लागला महाराज. गाडगे बाबांनी तो नांगरच त्या घोड्याला फेकून मारावा. तो सावकार खाली पडला, त्याचं धोतर कुकळे, तर फेटा कुकळे, म्हणजे खबरदार कधी यावं. पण भांडण करायचं नव्हतं, हक्काची लढाई होती. त्या रात्री गाडगे बाबा घरीच गेले नाही, शेतामध्ये बसले विचार करत. अनंत विचार होता. माझ्यासारख्या असंख्य अशिक्षितांना हे लोक पीडत असतील, अशिक्षितांना त्रास देत असतील, म्हणून मला आता या लोकांकरता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून गाडगे बाबांनी रात्रभर विचार केला. शेतामध्येच राहिले. काय करावं काय करावं काही समजत नव्हतं. आणि काय महाराज प्रेरणा झाली असं लिहिल्या त्यांच्या चरित्रामध्ये. कोणीतरी एक महात्मा रात्री त्यांना भेटला आणि काय दोघांच्या गोष्टी झाल्या त्यांचं त्यांना चरित्रामध्ये बाकी काही वर्णन नाही. रात्रभर दोघं जण त्या ठिकाणी राहिले आणि दुसऱ्या दिवशी महाराज घरी येतात आणि आई वडिलांसोबत शेणगावच्या यात्रेला गेले. आणि त्या यात्रेला गेल्यावरच रात्रीला आपल्या आई वडिलांचं दर्शन, आईच होती फक्त, वडील तर नव्हतेच, आईचं दर्शन घेतलं आणि हा डेबूजी आपलं घर सोडून निघून गेला. बस एकटाच निघाला. तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला गाळ. सारे सोडून दे धंदा, खोटे काम नको विचार. सारे सोडून दे धंदा, तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला गाळ. तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाला. कोणते थांबू नको रे, चाल. एकटेच निघाले गाडगे महाराज, एकटे. काय केलं निघून? गाडगे बाबाच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे, 12 वर्ष त्यांनी महाराज कुठंच प्रवचन नाही, कीर्तन नाही, भजन नाही, नुसतं 12 वर्ष गावं झाडली. बस रोजचं गाव बदलायचं, बस काहीच नाही केलं. आज हे गाव झाडलं की उद्या ते गाव झाडायचं, बस ते झाडायचं. अंतकडातील विकार संपवून टाकले. 12 वर्ष बाबा फिरत राहिले. नुसतं फिरले महाराज. बस लाखो गावीच्या शिळा चैतन्य उठविले, धन्य तुझी दिवेलीला. बस गाव झाडायची. लोक विचारत पडल्या, कोण महात्मा हो आपल्या गावी आला आणि गाव झाडून निघून गेला. कोणी महाराज जेवण करायला चला पण नाही जायचं, कुठंतरी आपली चटणी भागून खावायची. बस स्वच्छतेचा संदेश अख्ख्या जगाला दिला महाराज. एखादी बाई डोक्यावर फार मोठं वजन घेऊन चालली आहे ना, तिच्या डोक्यावरचं वजन दाखवते, बायाजवळ थकली असते, चाल मी तिच्या घरापर्यंत नेऊन देतो, तिच्या दारात तिचं वजन नेऊन टाकावं. ती म्हणे बाबा पाणी घ्या, पण बाबा पाणी सुद्धा पीत नव्हते, निघून गेले. काय निष्कामता आहे पाबर. शेतामध्ये काही बाया काम करताना दिसल्या, कोणी हायब्रिड सोंगताना, कोणी निघताना, एखादी म्हातारी जर निघताना मांगर आली ना, त्या डेबूचे तिच्या हातचा विवाह घेऊन तिचं तास पुढे नेऊन द्यावं, चाललं जावं. एखाद्या विहिरीवर गुरं पाणी पिण्याकरता तळपून राहिले तर कोणाच्या घरची 2 बकेट घेऊन त्यांना पाणी पाजत राहावं. बस तेच काम करावं. असू द्या किती 100 ढोर असतील तरी दिवसभर पाणी पाजत राहायचं. समाज आहे, समाजाने खूप त्रास दिला. कोणी गावात लोक विचारत, अरे कोण आहेस? नाहीजी म्हणे मी डेबू आहो. आणि कुठून आला? म्हणे इकडून आलो बुवा. गावाचा पत्ता ना सांगत ते. कुठं जायचं आहे? म्हणे इकडे जायचं आहे. म्हणे कोण्या गावाचा आहे? म्हणे आठवत नाही जी आता. कोणाचा पोरगा आहेस? म्हणे काही आठवत नाही. लोक लाट्या पागल आहे. मुद्दाम गाडगे महाराज कधी कधी उलटे सुलटे उत्तर देत.
म्हणजे लोक काय करत मग त्यांना मारत बोलत, मग आपल्याला कोण मारलं बोललं शिवीगाळ दिली तरी आपल्या मनावर काहीच परिणाम नाही झाला पाहिजे असा अभ्यास गाडगेबाबांनी केला. एक बैलगाडी चालली होती, गाडगेबाबा मागं मागं चालले. त्या बैलगाडीला वाटलं हा बराच वेळचा 1-1.5 किलोमीटर पासून मागं मागं येऊन राहिला, हा इकडे चालला वाटते आपल्या सवस्त येऊन राहिला, याला आपल्या बैलगाडीत बसून घ्यावं. त्याला तय आली. म्हणे बाबा कुठं चालले? म्हणे काही नाही बा या समोरच्या गावात. म्हणे मग बसा बैलगाडीत, नाहीतर मी एकटाचा. बाबा काय म्हणत, तू खाली उतर मग. सांगा आता त्याचीच बैल, त्याचीच बंडी, त्याचीच जोडी, तो चालून राहिला. जमीन काय आता हे? तो म्हणे वा रे बादरा, का खूप झाली, मला पैदल चालायला तर तू गाडीवर बसत काय, कुठचा आहेस रे तू मूर्खा. गाडगेबाबाने हसून द्यावं. एका गावात गेले, प्रवचन चालू आहे, सगळे गावाचे लोक प्रवचनामध्ये बसल्यात. गावात गाडगेबाबांनी फिरून पाहिलं, गावात कोणीच नाही. आले प्रवचनात, कसे बाजूला आले. अरे बाबा सर्वचे सर्व आले का रे, मला भाकर पाहिजे होती. चालू प्रवचनात ओरडल्यामुळे एकदम प्रवचन थांबलं. तो प्रवचनकार म्हणे हा कोण आहे पागल, त्याला बाजूला न्या. कोण आहेस तू? म्हणे राजी मी डेबू. आणि काय नाही इथं कल्ला करून राहिला, माहित नाही काय तर प्रवचन चालू आहे. अवनाजी म्हणे माहित आहे, पण मला भूक लागली, काय करू. सारे लोक प्रवचनात आले, गावात कोणीच नाही, कोणाला टुकला मागू. तो प्रवचनकार बोलायला लागला, म्हणे असे मूर्ख चालले घरदार सोडून, काम नाही धंदे, हातपाय धड धाकटाय लगा जात आणि चालला भीक मागायला. तुला काम नाही करतायत, धंदा नाही करतायत, कायले घर सोडलं रे. गाडगेबाबांनी म्हणावं मला साधू व्हायचं आहे. असं पाहता फाटका तुटका कपड्याचा साधू व्हायला चालला. त्या प्रवचनकारानं उपेक्षित होऊन बोलायचं. उपेक्षा सहन केली, जगाचे दुःख सहन केलं, त्याग केला महाराज जीवनामध्ये. त्याग. भर दिवाळीच्या दिवशी एका पाटलाच्या घरी जेवण करायला गाडगे महाराज गेले, म्हणजे भिक्षा मागायला गेले. भिक्षा दे करत गाडगरायाच्या हातामध्ये. दिवाळीचा दिवस, वाटलं बाबाला की आज पूर्णाची पोळी खावले. दारावर गेले आणि मागतात, अगं बाई ते काहीतरी वाळ. तिने बाशी भाकर आणली. महाराज हा डेबू म्हणते, बाई आज दिवाळीचा दिवस आहे, मलाही पूर्णाची पोळी खावा वाटून राहिली. ती बिचारी मावली भाकर घरात घेऊन गेली. तो घर मालक पाटील जेवायला बसला होता. का ग म्हणे काऊन भाकर वापिस आणली? अहो म्हणे तो भिकारी म्हणते की मला भाकर नाही पाहिजे, मला पूर्णाची पोळी पाहिजे. पाटील म्हणे कोणता आला का? पूर्णाची पोळी पाहिजे. पौदीवर कोणता आहे तो? जेवता जेवता उठला, अरे काय पाहिजे? नाही जी म्हणे आज जरा दिवाळी आहे म्हणून मला पूर्णाची पोळी खावा वाटते. असं रे पूर्णाची पोळी पाहिजे. हात पाय धड धाकट आहेत, काम नाही करतायत, कष्ट करतायत, ते चालला फाटके तुटके कपडे घालून लोकायला भीक मागतो. आणि तुला भाकर नाही चालत नाही, चटका लागला त्या जीवे थांबता, चटका काढतो. जळतं लाकूड घेतलं पाटलानं चुलीतलं जळक, आणि तिथूनच बसल्या बसल्या गाडगे बाबाच्या चेहऱ्यावर फेकून मारलं. महाराज कुठं लागलं शिलो? माझा गाडगे बाबा रडला नाही महाराज. माझा गाडगे बाबा तिथून बाजूला गावाच्या बाहेर गेला आणि आपल्या मनाला सांगितलं, म्हणे का रे बरी आहे ना आपली मीठ भाकर, मागशील पूर्णाची पोळी? भेटली ना बाबू आता? जन्मात कधी मिष्टांनाला स्पर्श केला नाही महाराज, कधीच नाही. त्याग केला, त्याग. आयुष्यभर कोणी दिलं तरी माझ्या गाडगे बाबाने गोड नाही खाल्लं. बस काय खाल्लं त्याचं तैलीच माहिती. बस गावं झाडायची, बस दुसरं काहीच नाही. रात्र दिवस जाळ 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 बस. आता हळूहळू गाडगे बाबांना समजलं नुसतं झाडून काही होणार नाही. गाव झाडून फक्त बाह्य स्वच्छता होईल, या माणसाच्या डोक्यातली घाण निघाली पाहिजे, म्हणून गाडगे बाबा कीर्तन करायला लागले. कीर्तन येत नव्हतं महाराज, काही भजन येत नव्हतं, काय करावं कसं तरी. माझ्या गाडगे बाबांनी झाडझूड करता करता 5-10 लोक जमा व्हायचे, कोण आहे पाहायला. मग त्यालाच सांगायचे, बाबा स्वच्छता ठेवत जा, साफसफाई करत जा, येणं रोग वाढता. लोकांना साध्या भाषेमध्ये कीर्तन द्यायला लागले. आणि भजन तर निवळ साधं होतं गाडगे बाबाचं, निवळ साधं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला वासुदेव 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 नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला
देवकी नंदन गोपाला साधं भजन आयुष्यभर जगाला संदेश दिला गोपाला. दिवसभर गाव स्वच्छ करावी आणि रात्रीला कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके स्वच्छ करावी. कारण तुमच्या आमच्या डोक्यात घाण भरली आहे ना. या मनामध्ये गाढव भरलाय ना, गाढव ते काढावं लागते ना अंदर. बाकी हे किती केलं ना, उपास तापास व्रत वैकल्य यात्रा सगळं केलं तरी जोपर्यंत डोक्यातली घाण निघत नाही ना तोपर्यंत काही फळत नाही. बरं सारे कर्मकांडाच्या मागं लागले. संत जे सांगतात ते कोणी करत नाही आणि पंडे पुजारी सांगतात ते फार पट्टे लोक येले. हो, तुळशीले 10 चक्रा मारा मग तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. असं हे भल्ल पट्टे लोक अशा गोष्टी सांगितल्या मध्ये माय महाराज भल्ले चांगले आहेत. चक्रास मारसान का निवड काय भेटते त्यानं. हे सारं थोताड आहे. गाडगे बाबाने आयुष्यभर सत्यनारायणवर प्रहार केला, आयुष्यभर बोलले. जोपर्यंत महाराज अंतकरणातली घाण निघत नाही तोपर्यंत किती साधना करा. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कितीही करा. सर्व संतांचा एकच सार, शुद्ध करावे हृदय मंदिर आणि सुखी करावे चराचर तरीच पावे सद्गती. त्यावेळी सद्गतीच नाहीये, कितीही करा संतांच्या शिवाय होत नाही. म्हणून एक कर्मकांडाचा मार्ग आहे आणि एक शुद्ध संत तत्वज्ञानाचा मार्ग आहे. आम्ही संतांना मानतो पण संतांचं मानत नाही, आचरण कर्मकांडातच करतो. कोण्या संतांना सत्यनारायण लिहिलाय हो करा म्हणून? एक तो पुरावा दाखवा, एक नाही मारा. पण हे आता विज्ञानाचं युग आहे. बरोबर हे सामान्य लोक तर करतात पण चांगले मोठे मोठे शिकले सवरले बिना सत्यनारायणाचे नाहीत. बरं आम्ही का डोके घाण ठेवले का काही समजत नाही. बरं ठीक आहे, मान्य आहे की त्या काळामध्ये त्या कलावतीनं लीलावतीनं सत्यनारायण केला. मग आता ही त्याची आपण चरित्र कथा वाचली म्हणजे आपल्या घरी सुख संपन्नता येते. मग त्यानं ज्यावेळेस सत्यनारायणाची कथा केली असेल त्यावेळेस त्यानं कोणत्या कथा वाचल्या असतील? आहे का उत्तर? त्याच्या कथा वाचून आपल्याला पुण्य भेटते, आपल्या घरी धन येते. त्याने कथा केल्यामध्ये सत्यनारायणाची पोथी वाचली, त्यावेळेस तिनं कोणती पोथी वाचली होती? एवढंही डोकं नाही चालत आपलं. गाडगे महाराज म्हणत नुसतं प्रसाद नाही घेतला म्हणून जर नाव बुडली आणि प्रसाद घेतल्यावर जर वर येते तर मग आमच्या भारताच्या तर खूप मोठ्या नावा त्या इंग्रजाच्या काळात डुबल्या. गाडगे बाबांचं म्हणणं होतं वेळ लागलं जगाला आणि देव म्हणते धोंड्याला, क्या है वह पानी पत्थर भगवान उसमें है नहीं. गाडगे बाबांचा संदेश होता. माणसात देव पाहला, माणसात देव पाहला, गरीबामध्ये देव पाहला, गरीबाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेत देव पाहला. आणि महाराज देव गरीबातच आहे. भाविकांच्या मेळ्यात शेतावरती मजूर जाता जातो त्यांच्या सवे सवे हो जातो त्यांच्या सवे सवे हो जातो त्यांच्या सवे. भाकर भाजी खाऊन राजी गात से गोडवे गोडवे गात से गोडवे गोडवे गात से गोडवे. जात पात ही कधी न पुसली, जात पात ही कधी न पुसली, मोहित प्रेमावरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. भावनिया सगळ्याचे कामे करे, भावनिया सगळ्याचे कामे करे, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. म्हणून गाडगे बाबाने आयुष्यभर सेवेचं काम केलं, गरिबांची सेवा केली.
अख्ख्या देशाला स्वच्छतेचा संदेश दिला महाराज. गाडगे बाबांचं जीवन खरोखरच खूप त्रास दिला हो समाजाने, खूप त्रास दिला. हे दोन महापुरुष या विदर्भामध्ये जन्माला आलेलं फार मोठं भाग्य आहे महाराज, साध्य नव्हते. एक रामकृष्णाचा अवतारच आहे. हे जोडी आहे महाराज, हे जोडी येत असते प्रत्येक वेळेस. तुम्ही पहा, हे दोन दोन येतात. तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी जोडी होती. एक गुरुस्थी होता, एक ब्रह्मचारी होता. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, एक ब्रह्मचारी एक गुरुस्थी आहे. तुम्ही पहा, हे जोडी असते. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज जोडी होती. म्हणून विदर्भातले देवता स्वच्छतेचा संदेश गाडगे बाबांनी आम्हाला दिला आहे. निर्विष्णी राहाचा संदेश आम्हाला गाडगे बाबांनी दिला. गाडगे बाबा म्हणतात, हे बाकीचे कर्मकांड करत बसल्यापेक्षा अंतःकरण शुद्ध करा, झाडझूड करा, मन शुद्ध होईल. वातावरण शुद्ध असलं म्हणजे मन शुद्ध होते. हे सत्य आहे महाराजात, काही कठीण नाही. तुम्ही हे किती साधना करा, तुम्हाला शांती भेटणार नाही. मी आज स्पष्ट बोलणार. शेवटचा दिवस आहे ना आता, आज किती करा, तुम्हाला हे पटो न पटो, पण ग्रामगीतन हा विषय फार प्रकटशाने गाडगे बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट जोपासली, अंतःकरण शुद्ध पाहिजे. म्हणून अंतर बाह्य शुद्ध राहणे, दोन्ही शुद्ध. वरून तर माणूस फार चक आहे हो. कपड़ा रंगा तो क्या हुआ, मन तो रंगा नहीं राम में. माला जपी तो क्या हुआ, काला भरा सब काम में. हे सगळं वर आहे, वर पंग आहे. भक्ती करता चिन्हांची गरज नाही आहे, लक्षणांची गरज आहे.